Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। एक पहिला ठाकरे राजकारणात उतरलाय आणि थेट निवडणुकीला उभे राहणार आहे। याकरता सन्मान्य राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा दर्शवला, जरी त्यांनी मागितला नसेल तरी पण सन्मान्य राजसाहेबांनी तो एक मोठ्या मनाने तो पाठिंबा दिला होता आणि एक अपेक्षा होती की कामं व्यवस्थित होतील, ज्या पद्धतीने उतरले आहे मैदानात त्या पद्धतीने कामं करतील, परंतु त्या पद्धतीची कामं झाली नाहीत, अदृश्य झालेत ते। त्या ही दोन्ही असून दे, शिंदे गट असून दे किंवा उबाटा गट असून दे, दोघांचीही लोक ही कुठेही मला वाटते उमेदवाराबरोबर कुठेही प्रचार करताना तुम्हाला दिसत नाही, रॅलीच्या स्वरूपात फिरतायत, डोर टू डोर कुठेही फिरत नाहीयेत। त्यांना फक्त विचारा की कधी आमदार ह्यांना दिसले नाही। मुळात शिवसेनेची जी बांधणी आहे त्या बांधणीप्रमाणे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा उमेदवार असतो। इतरांसारखं आम्हाला उमेदवाराला डोर टू डोर जाण्याची तशी गरज नाही, कारण काम बोलतंय आमचं। आत्ताच्या घडीला पण तुम्ही जिथे बोट दाखवाल तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचंच काम दिसतंय फक्त। आणि मिंदे गटाने पण कोरोनामध्ये काम केलं, त्या मिंदे गटाला आम्ही शिकवलं काम कसं करायचं ते। इथे संदीप देशपांडे 2012 मध्ये निवडून आले, त्यावेळेला जी दक्षिण विभाग आहे जे वळली विधानसभेमध्ये येते त्या तिकडे ते काम करत होते। त्यावेळेला वळली विधानसभेमध्ये काम करत होते, सोबत संतोष झुरी होते। आता ते परके कसे झाले? जनतेने ऑलरेडी ठरवलेलं आहे, A+ ची वाट लावलेली आहे, A+ वगैरे ए पण झालेला नाही त्याच्यामध्ये, तर पूर्ण वाट लावलेली आहे। त्या वाट त्याचं जनताच आता ठरवणार आहे, म्हणजे ते बीडीडी चाळीचे रहिवासी असून दे, कोळीवाडीतले रहिवासी असून दे, सिद्धार्थनगर झोपडपट्टीमधले रहिवासी असून दे, बावनशाहीतले रहिवासी असून दे, सगळ्यांनी ठरवलेलं आहे की या माणसाला आता अदृश्य कायमचं अदृश्य करायचं आहे, त्याला इकडनं नास्तनाबूत करायचं। पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। नमस्कार, मी हर्षदा परब। मुंबई तक आज आहे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये। वरळीमध्ये आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। ठाकरे कुटुंबातला पहिला व्यक्ती ज्याने निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा। काका राज ठाकरे यांनी इथनं उमेदवार दिला नाही तेव्हा निर्णय घेतला। आदित्य ठाकरे त्यावेळेस आमदार झाले, मंत्री झाले, पण याच 2024 मध्ये असं पाहायला मिळतंय ते म्हणजे की याच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी ठरवून मनसेनं सुद्धा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। मनसेचे इथले उमेदवार आहेत संदीप देशपांडे। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या अनुषंगानं सध्या शिवसेना वर्सेस मनसे अशी जी काही चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये इथं शिवसेनेनं सुद्धा मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। मिलिंद देवरा खरं तर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत, पण पुन्हा एकदा निवडणुकीच्या या रणसंग्रामात त्यांना उतरण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे। इथले वेगवेगळे मुद्दे आहेत, इथल्या नागरिकांच्या चाळींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प, त्याचबरोबर इथली स्वच्छता, इथले काही महत्त्वाचे विकास प्रकल्प, कोळी बांधवांचे मुद्दे, असे अनेक सर्वसामान्यांशी जोडलेले मुद्दे इथं चर्चेत असतात। विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदारांच्या बद्दल इथल्या लोकांमधले नाराजी हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं काही माध्यमांनी आपल्या बातम्यांमध्ये म्हटलेलं आहे। इथं 2 उमेदवार मराठी आहेत, संदीप देशपांडे म्हणजे मनसेचे आणि आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, असे 2 मराठी उमेदवार आणि त्याचबरोबर मिलिंद देवरा हे शिवसेनेचे उमेदवार। त्यामुळे मराठी मतांची फूट होईल असंही म्हटलं जातंय। नेमकं काय चित्र आहे या वरळी विधानसभा मतदारसंघाचं? इथले कार्यकर्ते नेमकं कशा पद्धतीनं आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभे आहेत, कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि या निवडणुकीतले महत्त्वाचे कळीचे मुद्दे काय राहणार आहेत याच्याबद्दल आपण या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत। एका बाजूला मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि दुसरीकडे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते। आता या सगळ्यांकडे जाण्याच्या आधी आपण असं म्हणूयात ते म्हणजे की यांना विचारलं पाहिजे की यांचा प्रचार कसा सुरू आहे। मनसेची रणनीती आहे ती म्हणजे डोर टू डोर कॅम्पेन, अर्थात सगळ्याच मतदारसंघामध्ये नाही तर या मतदारसंघामध्ये तिथल्या बाजूच्या शेजारच्या दादरमाहीम मतदारसंघामध्ये डोर टू डोर कॅम्पेनवर भर देण्यात आलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शिवडी मतदारसंघात सुद्धा अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा
इथं निवडणुकीच्या रिंगणामध्ये मागे मनसेनं कॅन्डिडेट दिला नव्हता अगदी ठरवून, पण यावेळेस ठरवूनच कॅन्डिडेट दिला गेलेला आहे. प्रचाराची दिशा कशी आहे, स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्या कामाच्या बद्दल कशा गोष्टी घडता आहेत आणि काय वाटतं इथले उमेदवार स्थानिक नागरिक म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराचे महत्त्वाचे प्रचारक करते म्हणून आणि मनसेचे एक महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून. कसं आहे की एक पहिला ठाकरे राजकारणात उतरला आहे आणि थेट निवडणुकीला उभे राहणार आहे. याकरता सन्मान्य राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. जरी त्यांनी मागितला नसेल तरी पण सन्मान्य राजसाहेबांनी तो एक मोठ्या मनाने तो पाठिंबा दिला होता आणि एक अपेक्षा होती की कामं व्यवस्थित होतील. ज्या पद्धतीने उतरले आहे मैदानात त्या पद्धतीने कामं करतील, परंतु त्या पद्धतीची कामं झाली नाहीत, अदृश्य झालेत ते. त्यामुळे थोडं वातावरण खराब झालं आणि तिकडच्या लोकांचीच मागणी होती की असे अनेक प्रश्न आहेत. मग ते स्लमचे प्रश्न असून दे, बिडडी चाळीचे असून दे, कोळीवाड्यातले प्रश्न असून देत, हे सगळे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. त्याकरता कोणतरी एक असा उमेदवार पाहिजे की जो सर्व लोकांना भेटू शकतो, सर्व लोकांना इझिली अप्रोच होऊ शकतो, असा कोणतरी उमेदवार पाहिजे. म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी एक साधा कार्यकर्ता संदीप देशपांडे, जो एक नगरसेवक होता माझ्याबरोबर, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्याला त्यांनी एक संधी दिली आणि त्याला सांगितलं तू कामाला लाग. आता याकरता आम्ही जवळजवळ 4 महिने आम्ही डोअर टू डोअर कॅम्पेनिंग केलेलं आहे. स्वतः नगरसेवक आम्ही असल्याकारणाने आमची ती पद्धत आहे की आम्ही डोअर टू डोअर कॅम्पेनिंग करतो आणि त्याप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला, या संकल्पनेत आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. तर अनेक लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या लोकांच्या समस्या त्यांनी आम्हाला बोलून दाखवल्या की एकतर आम्हाला आमदार भेटत नाही आहेत, त्यांचं कार्यालय नाही आहे, कुठलाही दाखला पाहिजे असेल, काही हवं असेल तरी ते अवेलेबल नाही आहेत. हा सगळ्या कारणं दिल्यानंतर मग आम्हाला अजून त्याकरता आम्ही एक वळी व्हिजन म्हणून एक कार्यक्रम लावला आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या संकल्पना ज्या आहेत, म्हणजे सन्मान्य राजसाहेबांनी जी पक्षाची स्थापना केली ही फक्त आणि फक्त एक डोक्यामध्ये व्हिजन ठेवून ठेवलं की महाराष्ट्राचा कसा उद्धार करायचा. त्या पद्धतीने त्यांनी ब्ल्यूप्रिंट पण काढली होती आणि त्याच्यानंतर या गोष्टी आम्ही त्या मांडल्या तिकडे. त्यावेळेला त्याला पण भरघोस प्रतिसाद हा लोकांचा मिळाला. आज तुम्ही बघत असाल की दोन्ही असून दे, शिंदे गट असून दे किंवा उबाटा गट असून दे, दोघांचीही लोक ही कुठेही मला वाटते उमेदवाराबरोबर कुठेही प्रचार करताना तुम्हाला दिसत नाही. रॅलीच्या स्वरूपात फिरत आहेत, डोअर टू डोअर कुठेही फिरत नाही आहेत आणि आमचा जोर हा डोअर टू डोअर आहे. प्रत्येक लोकांशी व्यक्तीशी भेटायचं, प्रत्येक लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या निवारण करायचा आमचा प्रयत्न आहे. त्या पद्धतीने आमचं कॅम्पेनिंग खूप सुंदर चालू आहे आणि याच्यामध्ये यश मिळेल असं नक्कीच सांगतो. तर कॅम्पेनिंगमध्ये डोअर टू डोअर कॅम्पेनिंगचा मार्ग स्वीकारलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी सुरुवातीला मतं जाणून आणि त्यानंतर मग उमेदवार मिळाल्यानंतर उमेदवाराच्या दृष्टीनं कॅम्पेनिंग. आपलं कॅम्पेनिंग कसं सुरू आहे, ज्या पद्धतीनं ते म्हणतात की आमदार त्यानंतर अदृश्य झाले, भेटलेच नाहीत, सापडलेच नाहीत, असं जे त्यांचं म्हणणं आहे त्याला काय उत्तर आहे? कारण आमदारांच्या पक्षाचे तुम्ही महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून इथं आलेले आहात, त्या अनुषंगानं आणि कसा आपला प्रचार सुरू आहे हेही सांगाल. ताई, सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं जे प्रश्न होता की अदृश्य आमदार, त्यांना फक्त विचारा की कधी आमदार ह्यांना दिसले नाहीत. मुळात शिवसेनेची जी बांधणी आहे त्या बांधणीप्रमाणे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा उमेदवार असतो. वर्षाचे 12ही महिने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून विभागवार कामं चालतात. त्याच्यामुळे आम्ही डोर टू डोर जरी आमचे उमेदवार गेले नसतील तरी आमचा शाखा प्रमुख, तिथला उपशाखा प्रमुख, तिथली उपशाखा संघटक, तिथला गटप्रमुख, तिथली गट संघटक, गल्ली प्रमुख, इमारत प्रमुख, जे जे कोणी आहेत ते सगळे आमचे उमेदवार आहेत आणि ही आमची आत्तापर्यंत एवढ्या वर्षाची ही बांधणी आहे. त्यामुळे त्या बांधणीप्रमाणे इतरांसारखं आम्हाला उमेदवाराला डोर टू डोर जाण्याची तशी गरज नाही, कारण काम बोलतंय आमचं. आत्ताच्या घडीला पण तुम्ही जिथे बोट दाखवाल तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचंच काम दिसतंय. फक्त वॉटर गटर मीटर एवढंच नाही, इतर गोष्टींमध्ये सुद्धा हे काम फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष करतो. किंबहुना काही ठिकाणी तर असं होतं आहे की काम केलेलं असतं आम्ही, त्याची कंप्लेंट दिलेली असते आम्ही, पण फोटो काढायला वेगळे जण जातात की बाबा हे आम्ही केलं, आमची कंप्लेंट आहे म्हणून आम्ही हे केलेलं आहे. पण तसं नसतं. लोकांना पण सगळं कळतं की इथे कोण काम करते, कुठला पक्ष इथे सतत कार्यरत असतो. त्यामुळे आजच्या घडीला जरी आमचे उमेदवार, कारण आमचे उमेदवार हे संभाव्य मुख्यमंत्री आहेत,
ते पूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्या दौऱ्यातून सुद्धा ते वारंवार आमच्याशी संपर्कामध्ये असतात. जेव्हा कोविडचा काळ होता, तर मला पाणी द्या, मला जे होतं, जेव्हा कोविडचा काळ इथे होता त्या काळात सुद्धा सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब किंवा आमचे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री, आमचे पक्षप्रमुख यांनी स्वतः असं कुठेही म्हटलं नाही की बाबा मी मुख्यमंत्री आहे, मी कसा कॉमन पब्लिकला फोन करणार, मी कसा कॉमन कार्यकर्त्याला फोन करणार. आमच्या प्रत्येक उपशाखा प्रमुखाला त्यांनी फोन कॉल्स करून त्याची माहिती घेत होते की बाबा अमुक अमुक विभागात काय समस्या आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा हा जर सील कुठचा झाला असेल तर तो वरळी कोळीवाडा सील झाला. म्हणजेच काय, आतले लोक बाहेर जाऊ शकत नव्हते, बाहेरचे लोक आत येऊ शकत नव्हते. म्हणजे तुम्ही विचार करा की इथे जे राहणारे लोकसंख्या आहे त्यांचा ज्या काही सुविधा होत्या त्या सगळ्या सुविधा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सगळे कार्यकर्ते पुरवत होते. त्यांनी कुठेही हा विचार नाही केला की बाबा कोविड आहे तो मला होईल, माझ्या घरच्यांना होईल. पण त्यांनी त्यावेळेला सुद्धा स्वतःच्या जीवाची बाजी लावून पर्वा न करता फील्डवर उतरले आणि कामं केली आहेत. मग ते धान्य पोचवणं असेल, भाजीपाल्याची व्यवस्था करणं असेल, जे गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत औषध पोचवणं असेल, किंवा घरोघरी जाऊन आपली फवारणी करतो त्या फवारणीचं संपूर्ण युवा सेनेने काम केलेलं आहे. मग अशा वेळेला तुम्हीच मला सांगा, जर एवढी मायन्यूट लेवलवर जर काम आपण केलेले असतील तर मग प्रॉब्लेम काय आहे. जर कामं जर आपण केलेली आहेत, आमच्यापैकी सगळे आम्ही इथे उमेदवार आहोत, आमच्यापैकी सगळे आम्ही इथे आदित्य ठाकरे आहोत, तर मग का असा गवगवा केला जातो की डोर टू डोर नाही केलं. त्यांना करायची गरज पडते कारण त्यांचे उमेदवार इथे नौखे आहेत. ज्या वेळेला इथे खरी गरज होती त्यांचे उमेदवार इथे अवेलेबल नव्हते ना, हे अवेलेबल होते. हां, काही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते होते, पण ते कसे होते, त्यांनी त्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटल्या, पण त्या कोणाला वाटल्या, स्वतःचेच कार्यकर्ते जिथे राहतात त्यांनाच वाटल्या. आम्ही तसं नाही केलं. आम्ही संपूर्ण कोळीवाडा कव्हर केला, ॲज वेल ॲज आम्ही जनता कॉलनी कव्हर केली, ॲज वेल ॲज आम्ही आपलं आदर्शनगर कव्हर केलं. आदर्शनगरमध्ये पण पहिल्यांदा 35 नंबर, सलील बरोबर ना, 35 नंबर, हां एक मिनिट 35 नंबर पहिल्यांदा सील झाली होती. त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या लोकांना पण कोविड सगळ्यांनाच नौखा होता, हा आजार सगळ्यांनाच नौखा होता त्यावेळेला. त्यामुळे सगळेच पॅनिक झाले होते. आणि असं असताना शिवसैनिक फील्डवर उतरला होता. शिवसैनिकांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पडल्यामुळे प्रत्येकाच्या घरात धान्य पुरवलं गेलं, प्रत्येकाच्या घरात भाजीपाला गेला गेला, ज्यांना जिथे दुधाची गरज होती त्यांना दूध पुरवलं गेलं. या कोळीवाड्यामध्ये तर मला आठवतोय, माझी उपशाखा प्रमुख आहे अश्विनी मोडखरकर, तिला तर पोलिसांनी इतक्या घाणेरड्या शिव्या घातल्या होत्या तिला आणि तिच्या नवऱ्याला. का तर ह्या परिस्थितीत तिथे ते दूधसाठी उभी होती, लोकांना दुधाची व्यवस्था तिने करून दिली होती. ह्या सगळ्या शिव्या घेऊन सुद्धा माझे कार्यकर्ते, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते इथे सक्रिय होते. असं असताना सुद्धा फक्त राजकारण करायचं म्हणून ती सवय आहे काही लोकांची की नसलेल्या गोष्टी उकरून काढणं, तेवढ्याच गोष्टींना गवगवा करायचे, तेवढ्याच गोष्टींना व्हायरल करायचे की जेणेकरून संभ्रम निर्माण होईल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे, त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने वेळोवेळी काम केलेलं आहे, अगदी कोरोनाचा दाखला ते देत आहेत आणि त्यामुळे इथं काही त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना येण्याची गरज नाही. जे काम केलेलं आहे ते काम सांगण्यासाठी हे कार्यकर्ते पुरेसे आहेत, पण तिथनं बाहेरून आलेला उमेदवार म्हणून आणि काम झालेलंच नसल्यामुळे अशा पद्धतीनं प्रचार करावा लागतो असं म्हणतात. नाही, नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करतो ताईंचं की सगळ्याच पक्षाच्या लोकांनी कामं केलेलं आहे. आम्ही असं कुठेच दावा करत नाही की फक्त आमच्या पक्षाने, कारण यांना ती सवय आहे की फक्त आम्हीच केलं. आम्ही ताई जरा आता ना बोलताना हे करा, त्यांना सांगा पहिलं, नाहीतर गोंधळ होणार. आता मग आमची लोक बोलायला लागतील. ताई मी बोललो का? तुम्ही बोलू नका, झालं, चालू होणार रे, 2 मिनिटात चालू होणार सगळं. तर थांबा, आता थांबा. कसं आहे की आम्ही त्यांचं 1 मिनिट थांबा ना जरा, मी अभिनंदन करतो कारण ते चर्चा करू शकत नाही. मग आपण गोंधळ घालायचा, गोंधळ घालून कार्यक्रम थांबवायचा, असं करू नका. चर्चा करूया ना आपण. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्या पक्षांनी काम केलेलं आहे. इकडे जो शिंदे गटाचा पक्ष जो नाही आहे त्यांच्या लोकांनी पण कामं केली, सगळ्यांनी कामं केलेली. असं नाही आहे की फक्त मनसेने काम केलं किंवा उभाटाने केलं. काँग्रेसचे पण पदाधिकारी आहेत तिकडे, यांचं काम ना काय नाव घेत नाही आहेत, ते त्यांची पण लोकं होती.
सगळी लोकांनी कामं केलेली आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतोय. प्रत्येक जण बघा कसं आहे, राजकारणामध्ये लोक कधी येतात की जेव्हा कुठेतरी मला सोशल वर्क करायचं असेल, मला काहीतरी कामं करायची असतील, त्यावेळेला लोक त्या राजकारणामध्ये येतात. म्हणजे सोशल वर्क करता करता ते राजकारणामध्ये येतात. त्या पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत होता. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आता राहिली गोष्ट की अदृश्य आमदार दिसत नाही, अदृश्य आमदार दिसत नाही, बरोबर आहे. हे सांगतात की सगळे संपर्कात होते. मला एक सांगावं की आमदारांनी ना शाखा प्रमुखांची नावं घेऊन दाखवावी पटापट, की हा शाखेचा आमदार, हे आहे शाखा प्रमुख, त्या शाखेचा शाखा प्रमुख आहे, हे मला नावं घेऊन दाखवावी. मी काही अर्थो कुठलेही नाही. ट्विट जे करत आहे यांचा युवा सेनेचा एक पदाधिकारी मला सांगायचं की भाई मी हे ट्विट करतोय म्हणून त्यांनी ब्लॉक केलं मला, हे मला दाखवलेलं आहे. हा त्यांचा युवा सेनेचा पदाधिकारी होता. अशी पद्धत होती त्यावेळेला. मुख्यमंत्री तर बसलेले, मुख्यमंत्र्यांचं काम करायचं होतं, राजीनामा का दिला? मग राजीनामा देऊन का बसले? आणि आता मुख्यमंत्री व्हायचं म्हणून परत रडगाणं चालू केलं. ही पद्धत नाही आहे. आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मला काम करायचं आहे, मी कुठल्याही परिस्थितीत उभा राहीन. मला मतदान नसतं झालं त्यावेळेला, पडलो असतो, पण नाही ना, हिंमत नाही आहे. काय झालेलं आहे, सन्मान्य आदित्यजींना काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे ना, त्यावेळेला एक रस्ता सुकर मिळाला यांना. कोणीच नव्हता, कुठलाहीच पक्ष नव्हता तिकडे उभा राहिलेला. त्यांना ती सवय झाली, त्यांनी ते गृहीत धरलं. पण आता त्यांना ते खूप कठीण जाणार आहे. ही पद्धत नाही आहे. मला गृहीत धरायचं नाही कोणाला, कुठलाही पक्ष संपत नाही. काँग्रेसला ह्या लोकांनीच सांगितलं काँग्रेस संपली. आज काँग्रेसचे खासदार आलेत ना निवडून. असं कुठल्याही पक्षाला संपलं म्हणून ज्या वेळेला आदित्यजींनी सांगितलं ना की हा पक्ष संपलेला पक्ष, मी त्याच्यावर बोलणार नाही, त्यावेळेलाच आम्ही ठरवलं, संदीपजी आणि मी, की इकडनं आपला उमेदवार उभा करायचा आणि तो निवडून आणायचा आणि तो निवडून आणणार. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ठरवलं गेलं की हा संपलेला पक्ष आहे, त्याच वेळेस इथनं उमेदवार देण्याचा निर्णय त्यांनी केला होता आणि त्यानुसार त्यांनी उमेदवार दिलेला आहे. आणि एक प्रकारे आपण असं म्हणूयात की जेव्हा आदित्य ठाकरेंकडनं डिवसलं गेलं, त्यानंतर यांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणायला कोणी 141 नोटीस घेतल्यावर पळून जातो तो उमेदवारी. काय देशपांडे 141 नोटीस आल्यानंतर पळवतोय. आणि हे चोरी साहेब सुद्धा तो काय आमदारकी लढवणारी काय तुम्ही सांगता काय आहे? आणि हे जे आहेत ना धुरी साहेब, ते कुठे स्थानिक नाही, इथले त्या मतदारसंघातले नाही आहेत, ते बाहेरचे माई मतदारसंघातले आहेत. हे कोविड आणि मध्ये काम केलेलं बघा. कोलेवाड्यातले त्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना माईक द्या, जरा बोलून द्या ना. हे आम्ही स्थानिक आहेत, ते चोरी साहेब इथले नाही आहेत, ते धुरी साहेब ते तिथले आहेत. बरं, आपण कार्यकर्त्यांकडे जाऊयात. त्यांचं असं म्हणणं आहे की धुरी साहेब इकडचे स्थानिक नाही आहेत, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी बोला. तर स्थानिक कार्यकर्त्यांकडे आपण जाऊया. कोविड काळामध्ये मेन नागरिकांना प्रेशरच्या गोळ्या नव्हत्या मिळत, डायबिटीजच्या गोळ्या नव्हत्या मिळत, इतर आजार होते त्या गोळ्या नव्हत्या मिळत. त्या आम्ही पर्सनल लेवलला जाऊन आणून द्यायचो, पर्सनली घराघरात आणून पोचवलेले आहेत आम्ही. आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. स्थानिक असावा, स्थानिक कार्यकर्ता असावा, यांनाच त्या दिवशी विचारलं. ज्या वेळेला मला वाटतं एका चॅनलवर, न्यूज चॅनलवर यांना विचारलं की तुमचे तिन्ही जे उमेदवार आहेत ते स्थानिक नाही आहेत, तेव्हा यांना मग त्यावेळेला का या लोकांनी हे दिलं की नाही आमचे इकडचे स्थानिक नाही आहेत ते, पण आम्ही इकडचे स्थानिक आहोत, आमचा आमदार बांद्रा राहत असेल तरी काय होतंय, हे का कारण दिलं? मग यांचा बाहेरचा येतो तो चालतो. तुमचे आमदार पण बाहेरचे आहेत असं ते म्हणतात. मग बाहेरून आमदार दिलं, बाहेरचे आमदार सांगितलं की आमचे आदित्य साहेब देखील इथे राहत नाहीयेत, इकडचे स्थानिक नाहीयेत, परंतु आम्ही जे त्यांचे कार्यकर्ते इकडे सगळे आहोत, हेच आम्ही त्यांचे कान डोळे नाक हे आहोत. आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही कामं करतोय, आम्ही जनतेच्या घरोघरी पोहोचतोय. आज मला हे विचारायचंय की जर यांचे उमेदवार एवढे केपेबल होते, जर यांच्या उमेदवारांनी नगरसेवक म्हणून एवढं चांगलं काम एखाद्या विभागात केलेलं होतं, तर मग ते तिकडे का पडले? मग त्यांना इकडे यायची का गरज लागली? जर त्यांचं काम एवढं चांगलं होतं तर परत ते तिकडे निवडून यायला पाहिजे होते, ज्या इकडे त्यांनी 5 वर्ष काम केलं होतं. त्यांचं काम एवढं योग्य नव्हतं म्हणून त्यांना तिथे पाडलं गेलं, म्हणून पण बाहेरचा उमेदवार मान्य आहे का? बाहेरचा उमेदवार आहे हे मान्य आहे का? बाहेरचा उमेदवार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की आदित्य साहेब कुठे राहतात, त्यामुळे आम्ही कधी खोटं बोलत नाही कोणाशी. आमचे आदित्य साहेब बाहेर राहत असले तरी आज सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टी साहेब किती वेळा कोळीवाड्यात येतात हे त्यांना देखील माहित आहे, कारण तेच त्याच्यावर ट्विट करतात त्या गोष्टीवर. त्यांचं असं म्हणणं आहे की ते बाहेरचे आहेत हे आधीपासूनच माहिती होतं. संदीप देशपांडे
2012मध्ये निवडून आले त्यावेळेला जी दक्षिण विभाग आहे जे वरळी विधानसभेमध्ये येते त्या तिकडे ते काम करत होते. त्यावेळेला वरळी विधानसभेमध्ये काम करत होते. सोबत संतोष झुरी होते. आता ते बडके कसे झाले, प्रभाग समिती अध्यक्ष होते. त्यावेळेला संपूर्ण वरळी विधानसभेमध्ये संदीप देशपांडे स्वतः काम करत होते. 7 रस्ता ते कोळीवाडा ते काम करत होते. आता या लोकांना वाटतं आदित्य कुठे होते, आदित्य बँड्रावर येतात, मातोश्रीवर येतात. पण ते येतात का या विधानसभा मतदारसंघात? येतात म्हणजे ते अदृश्यच आहेत. आता फक्त रॅलीमधून फिरतायत. लॉकडाऊन मध्ये ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिव्या घातल्या. त्यावेळेस मुख्यमंत्री हे होते, उद्धव ठाकरे होते. ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिव्या घातल्या म्हणजे विचार करा की ह्यांचा मुख्यमंत्री घरात बसून काय करत होता. ह्यांच्यात आता त्यांनी सांगितलं, आम्ही पण नाही बोललो ना. इकडच्या स्थानिक उपमहापौर इकडे न राहता दादरमध्ये जाऊन राहिलेल्या. हा कोविड झाला तर इकडे ॲम्ब्युलन्समध्ये बसायला आल्या का? तिकडे ॲम्ब्युलन्स नाही आहे दादरमध्ये. असं म्हणणं आहे की महापौर सुद्धा तिकडे होत्या, महापौर इकडे ॲम्ब्युलन्स मध्ये बसायला आल्या, तिकडे महापौरच्या इथे राहिल्या होत्या, महापौर बंगल्यावर राहिल्या. हे खूप चुकीचं आहे. उपमहापौर हेमांगी हरीश वरळीकर या इथे फील्डवर काम करत होत्या. त्यामुळे त्या स्वतः कोविड पॉझिटिव्ह झाल्या. त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचा नवरा, ही संपूर्ण फॅमिली कोविड पॉझिटिव्ह झाली. ती हॉस्पिटलला ॲडमिट होती. त्या इथे फील्डवर होत्या, फील्डवर काम करत होत्या. ह्याचे फोटो आहेत, फेसबुकवर आहेत, ट्विटरवर आहेत, सगळ्या मीडियावर त्याचे फोटो आहेत. पण काय आहे ना, ह्यांना घाण्याची सवय झाली आहे नवीन नवीन संभ्रम निर्माण करायची. म्हणून याचं नाव नवनिर्माण नाही, नवसंभ्रम निर्माण संस्था आहे. त्यांनी मगाशी सांगितलं ना, त्यांनी की शिवसेना म्हणजे मिंदे गटाबद्दल. त्यावेळी मिंदे गट पैदा तरी झालता का विचारा जरा कोरोनामध्ये. मिंदे गट केव्हा झाले, काही बोलायचं म्हणून बोलतात, त्यांच्याकडे बोलायला विषयच नाही. काय ते त्यावेळी पक्ष किती होते आणि मिंदे गटाने पण कोरोनामध्ये काम केलं. त्या मिंदे गटाला आम्ही शिकवलं काम कसं करायचं ते इथे. आता ज्या पद्धतीने हे बोलत होते की आम्ही कोरोना काळात असं केलं तसं केलं, जसे आमच्या दुरीबाई साहेब बोललेत की आम्ही सगळ्यांनी सगळं आमच्या प्राणीने सहकार्य केलं. बॉडी बॅग घोटाळा कोणी केला? यांच्याच लोकांनी केला ना. यांच्या किशोरी पेडणेकरतांनीच बॉडी बॅग घोटाळा केला. दुसरी गोष्ट, आमदारांची कामं काय आहेत? आमदारांची कामं फक्त पत्राशेड, ज्येष्ठ नागरिकांना कट्टा बांधून देणं आहे का? कसं आहे, हा रडीचा डाव आहे. आता करोना काळात मी स्वतः एक सामान्य कार्यकर्ता, मी काम करत होतो. अक्षरशः माझ्या मागे पोलीस लावले आणि मला पळायला लावलं. अक्षरशः एक गल्लीमध्ये यांचे PSI माझ्या मागे लागले. काय करत होतो मी? माझ्या ही लोक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जीवावर जगतायत. एकटा लढायला सांगा, एकटा. त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला की तेव्हा शिवसेना होती का, शिवसेना कोरोनाच्या नंतर आली, असा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना हा पक्ष तेव्हा इथे नव्हता, तो कोरोनाच्या नंतर. सगळ्यांचं बोलतो, सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांनी कामं केले. राष्ट्रवादी यांच्याबरोबर आहे, त्यांनी केलेली आहे ना, त्यांनी पण केली, सगळ्यांनी कामं केली. ह्याने असं म्हणणं की आम्हीच केली. यांचा उपमहापौर ज्या महिला आहेत या इकडच्या, या पळून शिवाजी पार्कच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. हे का नाही सांगत आहेत ते? बॉडी बॅग घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. बॉडी बॅग घोटाळा झाला, त्याचे आरोप होतात. त्याच्या 23 तारखेला नक्की मिळेल. आमचे आदित्य साहेब हे भरघोस मतांनी आणि आमच्या आदित्य साहेबांना यांच्या टीकेला उत्तर द्यायला वेळ नाही. आमच्या आदित्य साहेब हे कामाने उत्तर देणार. त्यांचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे कामाने उत्तर देतील. आदित्य ठाकरे कामाने उत्तर देतील. ते म्हणतात आहे की आमदार वरीच आहे ना, बाहेरचे लोक हे कसे? आम्ही तर मतदान आदित्य ठाकरेंना केलेलं आहे की नाही? आम्ही मतदान आदित्य ठाकरेंना केले. आमदार ते वरीचे, मग बाहेरची लोक कशी? वरीच्या विधानसभेची लोक आहेत म्हणजे आम्हाला बोलत आहे. आणि वॉटर मीटर कटर ही नंतरची गोष्ट आहे, ते तरी त्यांनी करून दाखवायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की वरळी विधानसभेचीच माणसं आहेत. ही जी माणसं आहेत ती वरळी विधानसभेची जरी असली तरी ही सगळी माणसं ना कोळीवाड्यातली आहेत. ही सगळी माणसं गोळा केलेली माणसं आहेत. कोळीवाड्यातली माणसं आहेत, त्यांनाच विचारा. आणि इथे ही स्थानिक माणसं आहेत, हे स्थानिक कार्यकर्ते आहेत, हे सगळे बाहेर. त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक आहेत हे लोक. मला एकच बोलायचं आहे
जरा मला शांत बरं एकच बोलायचं आहे. मगाशी या मॅडम म्हणाल्या की हे लोक कामं करतात आणि आम्ही दुसरे पक्ष फोटो काढतात. तसा मुद्दा नाही आहे. आता मला ह्यांना विचारायचं आहे की इकडे एक मुद्दा होता की आम्ही बचत गटाच्या महिला तयार केल्या. बचत गटाच्या महिला कोणी तयार केल्या? मनसेनी. आणि त्यांची नावं सगळी सरकारकडे गेली. त्यांच्या घरघंट्या आल्या. घरघंट्या कुठे आल्या? गेल्या शिवसेनेच्या शाखेत कोळीवाड्याच्या. तिकडून फोन येतात आमच्या कार्यकर्त्यांना की तुमच्या घरघंट्या आल्या आहेत आणि त्या कलेक्ट करायला तुम्ही शाखेत या. आमचे कार्यकर्ते म्हणाले आम्ही का तुमच्या शाखेत येऊ? परत त्या घरघंट्या जाऊन त्या सरकारकडे आम्ही तिकडून कलेक्ट करणार. मग आता फोटो कोणी काढले हा मुद्दा आहे. हे सगळं प्रूफ आहे आमच्याकडे की कामं आम्ही करतो आणि नाव हे लोक घेतात. त्यांचा एक प्रश्न आहे खरं तर त्यांचा ते की आम्ही एवढे सगळेजण काम करतो आहे फक्त फोटो काढण्यासाठी इकडे आणलं जातं असं त्यांचं. कोण काम करतंय? आता पण आम्ही विभागवार कामं करत होतो. पत्रक वाढत होतो. बघा पत्रक वाटतोय आम्ही कामं करत होतो. इथे तुम्ही आले म्हणून आम्ही सगळ्यांना बोलावून घेतलं. हे सगळे ना गावातले हे आदर्शनगरचे त्यांचं इथे कामच नाही आहे ना. विधानसभा जरी असेल पण ते वरळी विधानसभा विधानसभा आणि आम्ही सगळे वरळी कोळीवाड्यातले आहोत. पण वरळी विधानसभा मतदारसंघ मग हे कधी तुम्ही वरळी विधानसभा मतदारसंघातले नाही ते म्हणतात कोळीवाड्यातली नाही आहे ती प्रभादेवीची ती इकडे स्वतः आदर्श नगर मधील रहिवासी आहे. स्थानिक आहोत आम्ही. कोळीवाड्यात बोलवलेले कोणी नाही आहोत. त्यांचं म्हणणं आहे की ते आदर्श नगर मधले आहेत. इथल्या आदर्श नगर वेगळं आणि गाव वेगळं. आदर्श नगरच्या लोकांना कसं वरळी विधानसभा मतदारसंघात येतं ना. हे सगळं वरळी विधानसभा आदर्श नगरच्या लोकांना इकडे काय कामं झाली ती त्यांना काय माहिती? पण हा वरळी विधानसभा मतदारसंघ आहे. आमचं काहीच म्हणणं नाही. म्हणूनच तर ते वेड्यासारखे बडबडतायत. त्यांना जर काय माहित असतं तर ते असे बोलले नसते की बरं ते आरोप करतायत बॉडी बॅग घोटाळ्याच्या बद्दलचा आरोप करतायत. बॉडी बॅग घोटाळ्याच्या बद्दलचा आरोप करतायत. बघा घोटाळ्याचे जे आरोप आहेत ना हे आरोप सगळे करत असतात. याच्या नेत्यांवर पण किती आरोप झाले. याच्या नेत्यावरच ईडी लागली म्हणून ते पळाले. पण सिद्ध झाले का? ज्यांच्यावर आरोप केले त्याचं सिद्ध झालंय का? आज त्यांच्या पक्षातला जे सपोर्ट करतायत ते नवाब मलिक त्याच्यावर किती मोठा आरोप होता. नाही थांबा किती मोठा तुझा आरोप होता पण तो सिद्ध नाही झाल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली ना. तसंच आरोप करत राहणार आहेत पण तो सिद्ध झाला का? एक प्रश्न आहे तो म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा इथं उमेदवार उतरवलेला आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं? तुमचा उमेदवार असताना आणखीन एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. 2 मराठी उमेदवारांच्या मध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो ना? नाही कसं आहे की प्रत्येकाला हक्क आहे. सगळ्यांना निवडणुकीचा हक्क आहे. कोणीही उभा राहू शकतो. कुठलाही सामान्य नागरिक पण उभा राहू शकतो. त्या पद्धतीने ते उभे राहिलेले आहे. यांना कसली भीती? जे दोघांमध्ये लढत होणार ती तिघांमध्ये होईल. जनता ठरवेल ना. जनतेने ऑलरेडी ठरवलेलं आहे. A+ची वाट लावलेली आहे. A+ वगैरे ए पण झालेला नाही त्याच्यामध्ये. तर पूर्ण वाट लावलेली आहे. ते वाट त्याच्या जनताच आता ठरवणार आहे. म्हणजे ते BDD चाळीचे रहिवासी असून देत, कोळीवाड्यातले रहिवासी असून देत, सिद्धार्थनगर झोपडपट्टीमधले रहिवासी असू देत, बावनशाहीतले रहिवासी असू देत, सगळ्यांनी ठरवलेलं आहे की ह्या माणसाला आता कायमचं अदृश्य करायचं आहे. त्याला इकडनं नास्तनाबूत करायचं. अदृश्य माणसाला कायमचं अदृश्य करायचंय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणणं कोणाचं काही असेल त्यांची अदृश्य कोणाला म्हणतात जे दिसत नाही त्यांना. कारण हे आता 5 वर्षांनी दिसलेत. हेच अदृश्य आहेत. यांनाच नाही सगळ्यांना उत्तर आहे. हे 23 तारखेला न विसरता यांना मिळणार. कारण काय आता दुकानं ओपन झाली आहेत. आमची पहिल्यापासून शाखा 24 तास काम करते. 23 तारखेला याचं उत्तर मिळणार. आमची शाखा गेले 40 वर्ष आहेत. यांची दुकानं हाताळलेली आहेत. काय ना हरले का गेले आता लोक. मागे लोकसभेला यामिनी त्या लोकांना आले पैसे म्हणून एकत्र होते. आता संपले पैसे. हरले की तुम्ही इकडून जाणार असं त्यांचं म्हणणं आहे. हरले की तुम्ही इकडून जाणार. काय नाही आम्ही कसं जाणार? आम्ही हरणारच नाही. आम्ही जिंकणार. यावेळेस वरलीत आमदार फक्त संदीप भाऊच येणार आमचे. ह्यांचे मत झालं आम्ही पाठिंबा दिला म्हणून सीट निवडून आलेली त्यांची आणि आता आमच्या विरुद्ध बोलतायत ते. हे चूक आहे. आमच्या साहेबांचा भावाबद्दलचा प्रेम होता म्हणून त्यांना उमेदवारी देऊन आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहिलेलो. पण आता आमचे साहेब ऐकणार नाहीत. त्यांनी नातं टिकवलं आणि राजसाहेबांनी नातं टिकवलं आहे
आणि आता ते जेव्हा बोलले स्वतः की आमचा पक्ष संपलाय तेव्हा आमचा उमेदवार आम्ही मागे घेणार नाही आणि आमची सीटच निवडून येणार. वरली कोलीवाड्यात फक्त संदीप भाऊच येणार. आमची निशाणी रेल्वे. तर खरं तर इथे कार्यकर्त्यांच्या मध्ये जसं वातावरण तापलेलं आहे ही गोष्ट पाहता आपल्यावर सुद्धा काही बंधनं आहेत. त्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे की 23 तारखेला निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस नेमकं कोण कोणावर भारी आहे याच्याबद्दलचं उत्तर देण्यात येणार आहे. कॅमेरामन राकेश साळेचकर सह मी हर्षदा परब, मुंबई तक साठी.